मध्यंतरी भारत सरकारने जी एक 3 शास्त्रज्ञांची समिती नेमलेली त्याच्यापैकी तुम्ही एक होता आणि तुमच्या तिघांवरती जबाबदारी होती की आपलं पुढील वैज्ञानिक धोरण देशाचं ठरवण्यामागे. तर ती प्रक्रिया काय होती, त्याच्या मागचे म्हणजे सरकारची भूमिका काय होती आणि तुम्ही केलेल्या एकंदरीत कामामधून निष्कर्ष काय निघाला? त्याला टेक्नॉलॉजी व्हिजन 2035 असं म्हणतात. 2010 सालीच याची सुरुवात झाली आणि त्यांनी एक 12 निर्णायक क्षेत्र अशी निवडली. म्हणजे ॲग्रिकल्चर एक आहे, हेल्थ अँड मेडिसिन एक आहे, एज्युकेशन एक आहे, ट्रान्सपोर्ट आहे, हॅबिटाट आहे, असे 12 निर्णायक क्षेत्र निवडली त्यांनी. आणि प्रत्येक क्षेत्रासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमून पुढच्या 20 वर्षांमध्ये म्हणजे 2035 सालापर्यंत भारताचा विकास होण्यासाठी, त्या क्षेत्रातला विकास होण्यासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा विकास होणं आवश्यक आहे, तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे आपल्याला, ह्याचा एक आढावा घ्यावा. आणि त्या तंत्रज्ञानासंबंधी आज परिस्थिती काय आहे, आपल्याकडे विकसित झालेलं आहे की नाही, नसेल तर काय करायला पाहिजे, काय करता येईल, किंवा काय असं आहे की हे दुसरीकडे विकसित झालेलं आहे, आपण ते विकत घ्यावं, आपल्याकडे आणखी त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, बरं आपल्याकडे विकसित करायचं तर कोणी करायचं, असा एक आढावा प्रत्येकाने करावा असं ठरलं. आणि त्यानुसार त्याच्या बैठका होत असत. या काकोडकर त्याचे अध्यक्ष होते. त्या टायफॅक टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्ट ॲनालिसिस काउन्सिल म्हणून डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. त्याला हा आदेश तत्कालीन पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला होता. त्यावेळेला मनमोहन सिंग अजून पंतप्रधान होते. पण नंतर मोदी आल्यानंतर त्यांनी आणखी जोर लावला त्याला आणि तुम्ही हे करा म्हणून सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर मग काकोडकरांनी, आणि त्यासाठी मग काकोडकरांनी व्यापक प्रमाणात लोकसहभाग मिळवला. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यात करून मग तुमच्या मनात काय आहे सांगा, विद्यार्थ्यांच्या गटांशी संवाद साधून, सर्वसामान्य गटाशी संवाद साधून असा फार मोठ्या प्रमाणावरचा डेटा करून प्रत्येक समितीला सांगितलं की तुम्ही तुमचा अहवाल तयार करा. त्यानंतर त्यांना असं वाटलं की असे प्रत्येकरणाविषयक एक काहीतरी एक ॲपेक्स डॉक्युमेंट पाहिजे असं, की जे सरकारला आपलं धोरण ठरवण्यासाठी उपयोगी पडेल. तर सुरुवातीला ते त्यावेळेला मग आम्हाला त्यांनी बोलवलं काकोडकरांनी. मी प्रोफेसर वरुण साहनी जे आत्ता गोवा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आहेत, आणि त्यावेळेला ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये होते डीन म्हणून, आणि डॉक्टर हरीश संथानम जे महिंद्रा अँड महिंद्राचे रिसर्च डायरेक्टर होते. आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही हे ॲपेक्स डॉक्युमेंट तयार करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर सुरुवातीला ही सगळी मंडळी म्हणाली की बाळासाहेब की आम्ही प्रत्येक आमचा एक एक चॅप्टर लिहून मग तुम्ही सगळे एकत्र करून हे करा. ते काढून म्हणाले असं नाही, हे असं खरं अर्थ नाही, त्यातनं एक सर्वंकष असा आढावा घेतला जाणार नाही आहे. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळे ऐका, म्हणजे हे पहा, पण यातून एक ठोस दिशा दाखवणारं, सरकारला एक निश्चित दिशा दाखवणारं असा एक दस्तऐवज तुम्ही तयार करा करून. मग तो आम्ही तयार केला त्याच्याकडून. आणि त्यासाठी आम्ही असा एक पवित्रा घेतला की हे लोकांवर्तुळ असलं पाहिजे. शेवटी याचा लोकांना फायदा व्हायला, सर्वसामान्य नागरिकासाठी हे धोरण आखायचं आहे. आम्हाला वाटतं म्हणून नाही, तर त्याच्या हा जो काही विकास व्हायचा आहे किंवा त्याचा त्या नागरिकाच्या अपेक्षा काय आहेत, त्याच्या आकांक्षा काय आहेत, त्याच्या गरजा काय असणार आहेत, त्यानुसार तो व्हायला हवा. म्हणून आम्ही प्रथम 20 ते 35 सालापर्यंत आपली नागरिक म्हणजे लोकसंख्या किती असणार आहे, त्यावेळेला त्या लोकसंख्येमधलं वयोमानाप्रमाणे प्रमाण करायचं. म्हणजे किती तरुण वयातले असतील, किती बालवयातले असतील, किती मध्यम वयातले असतील, किती वृद्धावस्थेतले असतील, त्यांचा सामाजिक स्तर काय असणार, म्हणजे मध्यम वर्गातले किती, उच्च वर्गातले किती, कनिष्ठ वर्गातले किती, त्यांचं उत्पन्नाच्या काय काय वेगळ्या वेगळ्या क्षमता असतील, बरं ते कुठे कुठे विभागले गेलेले असतील भौगोलिक स्थानामध्ये, या सगळ्यांचा एक सर्वंकष आम्ही विचार केला करून. आणि मग या सर्वांच्या प्रातिनिधिक अपेक्षा काय असणार आहेत, प्रथम त्यांच्या गरजा काय असणार आहेत, म्हणजे त्यांना जर जाणवल्यात की नाही हा भाग वेगळा आहे, त्यांच्या गरजा काय असायला हव्यात. दुसरं त्यांच्या अपेक्षा काय असणार आहेत, काय आपलं त्यांना पाहिजे आहे, त्यांच्या आकांक्षा काय असणार आहेत. आकांक्षा आणि अपेक्षामध्ये फरक आहे. आकांक्षा थोड्याफार अमूर्त असतात, अपेक्षा ठोस असतात, अमुक मिळालंच पाहिजे वगैरे म्हणून.
असं हे घेतल्यानंतर मग आम्ही या क्षेत्रांमधल्या आमचे हे ठरवले की कोणतं कोणतं तंत्रज्ञान आवश्यक आहे, त्यासाठी त्या क्षेत्रामध्ये काय असायला हवं. उदाहरणार्थ मी कसं केलं की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सुसज्ज इस्पितळ पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मल्टीडिसिप्लिनरी इस्पितळ पाहिजे, प्रत्येक राज्यामध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असायला हवं, आणि मग रुग्णाला इथून तिथे नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था असली पाहिजे व्यवस्थित. मग तुम्हाला एअर ॲम्ब्युलन्स म्हणा, काही म्हणा, जे असेल ते, किंवा कोणत्याही गावापासून तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गावात जाण्यासाठी देशामध्ये 3 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही अशी वाहतूक व्यवस्था पाहिजे. असे आम्ही काही निकष ठरवले. किंवा एक आम्ही झिरो एनर्जी हॅबिटाट असं म्हणतात, म्हणजे प्रत्येक घर असं असलं पाहिजे की त्याच्यासाठी त्याला जी वीज लागेल ती त्याच घरात निर्माण होईल, त्याला दुसरीकडनं आता जे आपण दुसरीकडनं घेतो तशी घ्यावी लागू नये. यामध्ये मग तुम्हाला एक मोठं वीज केंद्र उभं करण्याची गरज नाही, वितरणाची सगळी व्यवस्था करायची गरज नाही, त्यामध्ये ट्रान्समिशन लॉसेस होतात ते तुम्ही सगळे कमी करू शकता. मग हे कसं करतायत झिरो एनर्जी हॅबिटाट, त्यासाठी कोणतं तंत्रज्ञान पाहिजे. हे असं केल्यानंतर मग आम्ही तंत्रज्ञानाचे काही वर्गीकरण केलं. प्रथम वर्गीकरण म्हणजे एक तंत्रज्ञान इट इज रेडी टू यूज आहे, ऑलरेडी तयार झालेलं उपलब्ध झालेलं आहे, कोणीतरी त्याचा उपयोग करून घेऊन त्यानुसार उद्योग सुरू करायची गरज आहे. दुसरं असं की जे मूलभूत स्तरावर सिद्ध झालेलं आहे, म्हणजे लॅबोरेटरी स्तरावर सिद्ध झालेलं आहे आपलं, पण त्याचं जे अपस्केलिंग करावं लागतं तुम्हाला, ते त्यासाठी काही प्रयोग करायची गरज आहे. तिसरं असं की त्यामध्ये अजून मूलभूत स्तरावरच काही अधिक संशोधन होण्याची गरज आहे, त्याचा विकास व्हायला हवा. आणि चौथं आम्ही हे केलं आहे की टेक्नॉलॉजी इन द माइंड. ब्लू स्काय रिसर्च आमच्या मनात ते आहे, ते प्रत्यक्ष काय कसं करायची कल्पना आहे, पण असं व्हायला हवं. टेक्नॉलॉजी इन द माइंड अशी त्याची वर्गवारी केली. आणि मग प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये कुठल्या ह्याच्यात बसतं ते रेडी टू यूज आहे का टेक्नॉलॉजी इन द माइंड आहे, अशी ती सगळ्या तंत्रज्ञानाची यादी करून ती त्यात केली. त्यानंतर दुसरं एक वर्गीकरण आम्ही असं केलं की हे तंत्रज्ञान आहे संपूर्णपणे आपल्याला आपल्याच बळावर विकसित करावं लागणार आहे, कोणाच दुसरे आपल्याला विकतही मिळणार नाही किंवा कोणी बहाल करणार नाही प्रेमाखातर. दुसरं असं आहे की ते आज उपलब्ध आहे तेव्हा ते त्या नाही, तुम्ही आज आणा आणि मग त्याचे भारतीय करा, इंडिजिनायझेशन करा. तिसरं असं की नाही, हे याचा भविष्यात काही वापर होणार नाही, ते त्यामध्ये वेळ घालवण्याचा अर्थ नाही आहे, ते तुम्ही करू नका. अशा प्रकारची वर्गवारी केली. आणि असा तो संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची ते कुठं केलं जावं, कशा मग मूलभूत संशोधनाची आपली काय स्थिती आहे, उपयोजित संशोधनाची काय स्थिती आहे, याचा आढावा घेणारा एक चॅप्टर त्यामध्ये आहे. आणि हे सर्व केल्यानंतर आम्ही ग्रँड चॅलेंजेस म्हणून हे केले, 12 असे ग्रँड चॅलेंजेस हे केले. उदाहरण द्यायचं तर एक तिरुवनंतपुरम ते तवांग रेल्वे पाहिजे, ग्रँड चॅलेंज हे तुम्हाला हे नाही, किंवा अमुक एक ऊर्जा ह्याच्यापर्यंत तयार झाली पाहिजे. हे असं केलं. मग ते कसं करायचं काय ह्याचा एक आढावा दिला आम्ही. आणि हा संपूर्ण असा अहवाल तयार केल्यानंतर हा आम्ही तिघांनी तयार केला. आणि हा करण्यासाठी आम्ही जवळ 2012च्या अखेरीपासून 2013च्या सुरुवातीपासून 3 वर्ष आम्ही सतत त्याच्यावर काम करत होतो. सुरुवात सगळ्या ईमेलवर करत होतो, मग प्रत्यक्ष आम्ही एकमेकांसमोर बसून बैठका घेऊन सुरुवात केली. मग त्यासाठी कुठे आज बंगलोरला, उद्या कुठे हैदराबादला, परवा कुठे आणखी पुण्याला, असे आम्ही हे करून घ्यायचो. कुठेतरी एका हॉटेलात किंवा याच्या गेस्ट हाऊसमध्ये आम्ही काढून घ्यायचो स्वतःला, इतर कोणाचं काही हे नको म्हणून. आम्ही तिघं, टायफॅकचे 2 जणं, असे 5 जणं आम्ही, 5-6 जणं, 5 जणं असायचो बहुतेक. आणि मग तिथे सकाळी नाश्त्याला जे जमायचं 9 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत सतत त्याच्यात गुंतलं असतो. जो काही जेवणासाठी काही वेळेला उठलो तर काही वेळेला किती वेळा जेवण तिथंच मागवायचो आम्ही, किंवा मध्येच मग कंठारा म्हणून थोडे पाय मोकळे करून यावेळी 10 मिनटं म्हणून आपण, आणि एक शब्द त्यातला तो असायलाच हवा का असं एक विचार करत आम्ही ते सगळं दस्तावेज तयार केला. आणि मग तो त्याच्यावर पंतप्रधान, शिक्षण मंत्री यांचे हे आहेत संदेश आहेत, आणि तो आम्ही सादर केला. तो 2016च्या जानेवारीमध्ये सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी देशार्पण केला. आणि त्यानंतर आता निरनिराळे केंद्र सरकारचे विभाग
त्यातले काही भाग उचलून त्याची पुढची कारवाई करतायत. उदाहरणार्थ नितीन गडकरी त्यांनी रोड सेफ्टी मला अमुक करायचं त्यांनी सांगितलं तुम्ही मला एक प्रेझेंटेशन द्या याच्यावर ह्या मला करायच्या. पियुष गोयलनी रेल्वे संदर्भात चर्चा केली. अनेक इतर मंडळी इतर कारवाई त्याच्यावर पुढचं काम करत आहेत, कारण त्याचा अंमलबजावणी करायची हे त्यांचं काम आहे. आम्ही तो एक आराखडा तयार केला त्यांच्यासाठी किंवा ब्लू प्रिंट म्हणून तयार केला. आता त्याच्यासंबंधी काही जर हे पाहिजे असेल त्यांना अधिक तपशील माहितीवर तर ते बोलवतात आम्हाला, त्यावेळेला बैठका होतात. पण हे एक देशासाठी काहीतरी महत्त्वाचं काम केल्याचं योगदान दिल्याचं एक समाधान आहे. कारण यासाठी एक वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा होता. संपूर्ण देशाचा विचार करून त्याची काय आवश्यकता आहे त्या हे अर्थात आमचे सगळे काही आडाखे आहेत, काही अंदाज आहेत, सगळे बरोबर असतील असंही नाही, परंतु निदान तो विचार आम्ही त्या दृष्टीने केलेला आहे आणि तो आराखडा मांडलेला आहे. याला आमच्या दृष्टीने महत्त्व आहे. याच्यामध्ये तुम्ही काही काय म्हणू आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा असे काही माइलस्टोन डिसाईड करून दिले आहेत का, की उदाहरणार्थ आता आपल्या जगात जे हवामान बदल होत आहे तर त्याच्यासाठी पॅरिस कराराप्रमाणे 2030 पर्यंत आपल्याला हे अचीव करायचं आहे, 50 पर्यंत हे अचीव करायचं आहे, असे छोटे छोटे टार्गेट्स आहेत प्रत्येक देशाला दिलेले. सो तसे तुम्ही तुमच्या याच्यात काही मांडलेत? नाही, आम्ही टार्गेट्स निश्चितपणे मांडलेली आहेत, असं नाही. पण 2035 पर्यंत सगळं झालं पाहिजे. पण याचा अर्थ 2035 पर्यंत तुम्ही थांबायची गरज आहे असं नव्हे. 2020 साली जरी ते झालं तरी उत्तम आहे, पण कमाल मर्यादा 2035 असं आम्ही ठेवलं त्यामध्ये. आणि त्यामध्ये अनेक आता हवामान बदलामुळे जो शेतीवर परिणाम होतो त्यापैकी अशी या हवामानातल्या बदलाला दाद देणाऱ्या किंवा त्याच्यावर मात करणाऱ्या नवीन जाती आपल्याला विकसित करायला हव्यात. म्हणजे पाऊस जास्त पडला कमी पडला तरी त्याच्यामुळे परिणाम होणार नाही अशा पिकांच्या जाती आपल्याला विकसित करायला हव्यात. लँड होल्डिंग लहान लहान होत जातं प्रत्येकाचं, ते तुम्ही वाढू शकत नाही. मग मल्टी स्टोरीड ॲग्रिकल्चर का नाही करायचं? म्हणजे इस्रायलमध्ये असं काही अशी शेती केली जाते असं मी ऐकलं, त्या संदर्भात नाही, हे इस्रायलमध्ये जाते. त्यातली मूलभूत संकल्पना अशी आहे की तिथलं वातावरण, तिथलं हवामान, तिथलं पाणी हे सगळं वेगळं आहे. आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचे काय उपलब्धता आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात मुख्यत्वे कोरडवाहू प्रदेश आहे, ते म्हणजे रेन शॅडो रिजन म्हणतात तो. तिथे एकंदरीतच पाणी कमी आहे. अशा ठिकाणी तुम्ही ऊसाची लागवड का करायला निवडलं? ऊसाला भरपूर पाणी लागतं. मग त्यासाठी तुम्ही सिंचन करा, उपसा वाटेल तेवढा करा. आज ती सगळी जमीन खारफुटी झालेली आहे. उत्तर प्रदेशात होतं ठीक आहे. हे का केलं गेलं तर त्यापासून तुम्ही साखर कारखाने काढून भरपूर पैसा कमवू शकता, हे करू शकता. तसं का याचा विचार केला नाही किंवा या जमिनीला हे पीक लायक आहे की नाही. मराठवाड्याच्या दुष्काळामागे पण ते एक महत्त्वाचं असे त्यासाठी तो जो विचार वेगळा तुम्हाला करायला हवा. झुंडी साठी पाठी न जाता ससा पळाला म्हणून मी पळालो असं होता कामा नाही. तुम्हाला काय, आणि असे ज्यांनी प्रयोग केले ते शेतकरी फार प्रगतिशील आहे, त्यांचे चांगले चाललेली आहे शेती. आत्महत्याचा व्यवहार झालेला नाही आहे तो. आज झालं आहे असं की शेती ही आधी एकतर तुमची लँड होल्डिंग कमी झालेली आहेत, जागा तुमची छोटे छोटे तुकडे पडलेले आहेत आणि तुम्ही पारंपरिक पद्धतीने करताय, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही. अशा तुम्ही कितीही पैसा त्यात घातला तरी ते किफायतशीर होणारच नाही आहे ती शेती. संपूर्ण वेगळा विचार तुम्ही करायला हवा. तर असे ते आम्ही त्यात हे दिलेले आहेत, तंत्रज्ञानाची यादी दिलेली आहे. ती सर्वंकष असं नव्हे, पण तेवढी जरी केली तरी आपण भरपूर प्रगती साधू शकू. आणि त्यात प्राधान्यक्रम ठरवून आम्ही हे केलेलं आहे. पण यामध्ये विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला सिंक्रोनायझेशनची गरज लागेल. म्हणजे ते सगळं त्या आहे अहवालात अंतर्गत. 12 वेगवेगळ्या विभागांचे आधी अहवाल त्यांनी कोणी वेगळे ते वेगवेगळे करतायत, ते अजून करतायत. आम्ही ह्या सगळ्यांचं त्यांचं ऐकलं, त्यांचं म्हणणं काय आणि त्यानुसार आम्ही एक वेगळा विचार करून ते संपूर्ण डॉक्युमेंट तयार केलं. कारण त्या ह्याने प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रापुरताच विचार केला होता त्या समित्यांनी. वेगवेगळं दिसत होतं. आम्ही सर्वंकष विचार केला. आम्ही फक्त त्या क्षेत्रापुरता विचार नाही केला.